थांबायचं कुठं हे कळलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला अजून अजून हवंय असं वाटतं ना, तेव्हाच थांबणं ही योग्य वेळ असते. आणि या मैफिलीची भैरवी गाण्याचा मान आपल्या डॉक्टर पी जी कुलकर्णींचा आहे, जे सर्जन म्हणून प्रसिद्ध आहे, पण त्यांनी सृजनशीलतेशी सुद्धा आपली नाळ जोडून ठेवलेली आहे. आणि ते चांगले कथालेखक, कवी, स्तंभलेखक, कादंबरीकार आणि अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. तर या मैफिलीची भैरवी सादर करण्याची मी त्यांना विनंती करते. समारोप. मला इथं खरं म्हणजे मी इथं येतो ज्या वेळेला त्यावेळेला हसतच असतो. म्हणजे मला काहीतरी हसत विनोद करायचे आणि जायचं, असंच काम इथं कायम मी केलेलं असल्यामुळं आज मला हे असं काहीतरी सर बोलले त्याप्रमाणे बोलता येईल की नाही याबद्दल मी थोडासा आशंका आहे. कारण जे काही असं नॅचरली येतं इथं आल्यावर ते दाबून टाकून दुसरं काहीतरी असं चेहरा वगैरे असा एकदम सिरियस करून काहीतरी तुम्हाला सांगावं असं तर मला वाटत नाही. ज्या नैसर्गिक पद्धतीने ह्या ज्या 5 कन्या आहेत त्यांना मी कन्याच म्हणतो, पंचकन्या असं म्हणतो. याचं कारण ज्यांच्यामध्ये स्फूर्ती असते, ज्यांच्यामध्ये उन्मेष असतो, ज्यांच्यामध्ये चैतन्य असतं त्यांना मुलीच म्हटलं पाहिजे. तर अशाच पद्धतीचे या वयात त्यांच्यामध्ये इतका उन्मेष आहे आणि अशा पद्धतीच्या कवींना एकत्र आणून त्यांची स्पर्धा घेऊन कवितेचं सौंदर्य आत्ताच्या अशा पडत्या जडत्या समाज जीवनामध्ये राखून ठेवण्याचं किती मोठं काम त्या करतायत याची कल्पना तुम्ही करा. आता एक गंमत म्हणून सांगतो, मंजुश्री ताईंचा आणि माझा संबंध किती जुना आहे. हे ग्रस्त त्यांचे पती 4थीत होते, मी 1लीत होतो. हे माझ्या सख्या भावाचे वर्गमित्र. त्यांच्या वाड्याच्या बाहेरच्या पायरीवर ते बसत असताना आम्ही तिथनं जायचो यायचो, त्यावेळेला ते आमची गंमत करत असायचे. त्यानंतर हे लग्न वगैरे त्यांचं झालं. आणि मंजुश्री ताई ज्या वेळेला मला भेटल्या पेशंट म्हणून, त्यावेळेला एकदा म्हणलं घेऊन या तुमच्या मिस्टरांना, ह्यांना आणलं त्यांनी. मी यांना ताबडतोब ओळखलं, म्हटलं हे माझ्या भावाचे क्लासमेट होते. इतका जुना संबंध. आणि हा इतका जुना संबंध असा नाही, गेले 25-30 वर्ष त्यांच्याशी भेटणं, पेशंट म्हणून भेटणं, त्या कवयित्री म्हणून, लेखिका म्हणून त्यांच्या कथा वाचणं, कादंबऱ्या वाचणं, त्यांच्याशी जीवनाबद्दलचा संवाद साधणं. त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला होता, मी त्यांना भेटायला आलो, तर हार्ट अटॅक येऊन गेला असताना सुद्धा या खदा हसत होत्या. मग मी त्याच्यावर लेख लिहिला की वेदनेचं रूपांतर सुद्धा विनोदामध्ये करता येऊ शकतं काय, तर येऊ शकतं. आणि त्यामुळे त्या विनोदामुळे ती वेदना हलकी होते. लेख लिहिला सकाळमध्ये, पुस्तकात आहे माझ्या. मी खरं सांगतो, फक्त कमलताई सोडून हे तिघी माझ्या पुस्तकात आहेत. माझ्या साहित्यामध्ये, या ललित साहित्यामध्ये ऑलरेडी हे घुसलेले आहेत. जीवनामध्ये तर आहेतच. म्हणजे अशी ही एक वेगळी मैत्री आहे. आणि आज इतके अभ्यासू आणि वाक्चातुर्यात निपुण वक्ते असताना मी हाडे जोडणारा माणूस इथं काय बोलणार असं मला बऱ्याच वेळेला वाटून गेलं इथं बसलेलो असताना. तो एक एक्स्ट्रा प्लेअर असतो बघा क्रिकेटमध्ये, त्याला कधीच खेळायला मिळत नाही जन्मात, पण त्याला आणून बसवलेला असतो. असा बसवलाय का काय मला, असं मला वाटलं. कारण याचं प्रत्येकाचंच भाषण झाल्यानंतर मला असं वाटलं, अरे बास ह्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम काय व्हायचा असतो. ह्या बोलल्या पहिल्यांदा त्याच वेळेला असं वाटलं, सर म्हणाले त्याप्रमाणे एवढं भारी त्यांनी भाषण केलं, ते ऐकल्यावरच वाटलं आता बास ह्याच्यापेक्षा काय, आता ह्याच्याबद्दल काय करायचं. तुम्हाला मी खरं सांगतो, विश्वास बसणार नाही, मागच्या वर्षी या बाईंनी जे भाषण केलं ना, ते कंप्लीट वर्षभर अजून माझ्या मनात घुमतंय. इतकं आठवतंय तुम्हाला ते भाषण, काय त्यांनी भाषण केलं त्यावेळेला, ते अजूनही माझ्या मनात ते विचार त्यांचे घुमतायत मला. आपल्या स्वतःच्या जीवनाचा खरा अर्थ असा उलगडून साध्या शब्दांमध्ये सांगायचा की ज्याकरता आपण वर्षानुवर्ष काहीतरी वाचत असतो, आणि एका 15 मिनिटाच्या भाषणामध्ये ते आपल्याला समजावं साधेपणानं. एवढं सामर्थ्य ज्यांच्या वाणीमध्ये आहे, अशी एक नाही. हे सर तर तुम्हाला सांगतो, ह्यांनी माझ्या पुस्तकांना आठवत पण नसेल. माझ्या रस्ते मनातले नावाच्या पुस्तकावर ह्यांनी एक 2-3 पानांचा त्यांनी त्यांचं मत त्याच्यावरती व्यक्त केलं होतं. आणि ते पुस्तक मी 3ऱ्या आवृत्तीत त्यांचं ते मत आहे, ते 3ऱ्या आवृत्तीत छापून आणलेलं आहे. ते ज्या लोकांनी त्याच्यावर लिहिलं त्याच्यावर ते आहे पुस्तक माझ्या अजून रस्ते मनातले मध्ये, अत्यंत सुंदर. मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्या पुस्तकावर ज्या लोकांनी लिहिलंय ना, हल्ली मी तेच वाचत असतो जास्त. नाही, हे कारण आहे, तुम्हाला हसण्यासारखं नाही आहे. आज सरांनी जे तुमच्या 2
ह्याच्याबद्दल जे काही सांगितलं, यांनी जे तुमच्या कवितांबद्दल जे काही सांगितलं, हे आणखीन एक 10 वर्षांनी वाचताना तुम्हाला किती आनंद होईल याचा विचार करा. एवढ्या उत्कृष्ट अभिरुची असलेल्या माणसांनी आपल्याबद्दल इतकं चांगलं लिहिलंय असं ज्या वेळेला आपण वाचतो ते, त्यावेळेला आपणाला जर काही डिप्रेशन आलं असेल ना, तर ते आपलं डिप्रेशन जातं आणि आपण कोणतरी आहोत आणि आपण असं राहून उपयोगी नाही, ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी आपण निर्माण करायला पाहिजे असं वाटतं. आणि ते हल्ली मी माझ्यावर लिहिलेल्या लेखकांनी, ही तुमची 4थी मैत्रीण न्यूझीलंडला आहे, ती सकाळमध्ये किती वेळा तिनं लिहिलंय माझ्या पुस्तकांवर, दीड पान सकाळमध्ये माझ्या पुस्तकांवर तिनं लिहिलं. आणि तिचं लिहिलेलं वाचताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. का डोळ्यात पाणी आलं असेल तर मला आनंद एका गोष्टीचा झाला की मला जे ते लिहित असताना जाणवलं होतं आणि वाटलं होतं, हे या बाईला कसं कळालं. प्रत्येक साहित्य कृतीचा प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं आविष्कार करावा. कविता तर 1000 पद्धतीनं वाचता येते, ऐकता येते, बघता येते. पण हिला एक्झॅक्टली मला त्यावेळेला काय वाटलं होतं, हे कसं कळालं. एकदा मी तिला विचारलं, तुला हे कसं कळालं. त्याची समधर्मी माणसं असतात, समान विचारांची माणसं असतात, समान संस्कारांचं अधिष्ठान असणारी माणसं असतात आणि त्यांच्या लेखनात, जगण्यात, त्यांच्या वावरण्यात एकसारखेपणा असतो. आणि ते एकसारखेपणा तो ज्यावेळेला एकमेकांना जाणवतो, आज जसं तुम्हाला जाणवला सरांच्या भाषणानंतर, त्यांच्या भाषणानंतर, आणि तो जो आनंद असतो तो विलक्षण आनंद असतो असं मला वाटतं. सर्वप्रथम मी तुम्हा दोघांचं ऑलरेडी तुमचं अभिनंदन तर केलेलंच आहे, पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. मी स्वतःला कवी म्हणवून घेत नाहीये, पण जरी मी कवी नसलो तरी कविता मला आवडतात. हे माहिती आहे सरांना, किती वर्षापासून त्या कविता ऐकायच्या आणि त्या कविता संमेलनाला मी येत असे. आणि कवितेचा मी आस्वादक आहे. आणि अलीकडच्या काळात सर तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी कवितेचा आस्वादक समीक्षक पण झालो आहे. आणि 5 कविता संग्रहांना मी आत्तापर्यंत हे केलेलं आहे, प्रास्ताविक दिलेलं आहे. आणि परवा दिवशीच एक कार्यक्रम झाला, त्या कविता संग्रहाचं संपादन मी केलं आहे. काल पण तेच केलं, संजीव कुलकर्णींच्या सांगलीला कविता संग्रहांचा त्यालाच गेलो होतो. अनेक कवी आणि कवयित्री माझे मित्र आहेत. कविता ही मन आणि बुद्धी ह्याच्यापेक्षाही आतून कुठून तरी निर्माण होते आणि ती या हृदयीची त्या हृदयी या उक्तीप्रमाणे वाचकाला जाऊन भेटते. कविता लिहिणारी माणसं प्रेमळ असतात, निर्मळ असतात, कधीतरी दुखावलेलीही असतात, ज्ञानी असतात, असा माझा तरी अनुभव आहे. मी काही कविता लिहिल्या आहेत, परंतु त्या मी कुठे प्रसिद्ध केल्या नाहीत. माझ्या ललित गद्यातील लेख लिहित असताना मन कधी कधी काव्यात्मक होतं, विभोर व्हायचं आणि आपोआप लेखाचा मजकूर काव्यमय होऊन जायचा. माझ्या रस्ते मनातल्या या एका ललित लेखात 8 ते 10 कविता आहेत. ललित लेखन कधी काव्यात्मक तर कधी कथात्मक रूप घेताना मला जाणवतं. मागच्या वर्षीच्या कमलताईंच्या भाषणाबद्दल मी ऑलरेडी बोललेलोच आहे. मला आज एक गोष्ट आपल्याला सांगायला आवडेल की ज्या समाजामध्ये साहित्य, संस्कृती या मूल्यांचे संरक्षण संवर्धन केले जाते, तो समाज आणि तो देश खऱ्या अर्थाने सुखी असतो. अमेरिकेच्या लोकशाहीबद्दल हल्ली बरंच बोलणं चालू आहे, ते आपण ऐकतोय. जागतिक परिस्थिती किती बिकट होत चालली आहे. अनेक देशात कधी समोर बॉम्ब पडेल याची खात्री नाही, कधी तिसरे जागतिक युद्ध सुरू होईल याची खात्री नाही. आणि अशा अवस्थेत आपल्या देशात एका कोल्हापूरसारख्या सुंदर शहरात शांतपणे साहित्य आणि संस्कृतीचे द्योतक असणाऱ्या काव्य संस्कृतीचे पूजन चालू आहे, आणि ते सुद्धा कदंब महोत्सवात. आपण किती भाग्यवंत आहोत हे लक्षात. आता सगळं कवितेचाच माहोल आहे. मी माझ्या ज्या ललित लेखांमध्ये ज्या कविता माझ्या आल्या की त्या कविता म्हणून मी लिहिणार नव्हतो, यातल्या 2 कविता ज्या आहेत त्या माझ्या ललित लेखामध्ये आलेल्या कविता आहेत, त्या मी वाचून दाखवतो. काय 1-2-3 कविता 2च मिनिटं लागतील वाचून दाखवायला, आणि त्यानंतर मी फारसं काही बोलणार नाही आहे. निसर्गाचा आणि माणसाचा म्हणजे
रस्ते मनातले या पुस्तकांमध्येच 10 दिवस नावाचा माझा एक ललित लेख आहे. त्या 10 दिवस या ललित लेखामधली ही एक कविता त्या लेखामधलीच आहे. मोठा दीर्घ लेख आहे, त्यात ही कविता आहे. निसर्गाचा आणि माणसाचा संबंध काय आहे हे कवितेतनं प्रकट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मी बसलो जेव्हा तेथे आकाश पहाटले होते, सडकेवर काळ्या तेव्हा अंधार सांडला होता, झाडावर चिमणे पक्षी अति धुंद पहुडले होते, मी पाहत होतो वाट त्यावेळी मुक्त मनाने, बघण्यास तेज ते गोल मी आसुसलेला होतो, चिमण्यांची चिवचिव झाली, कोकिळा गात निघाली, ती गुलाबा लाली आली आणि पृथ्वी ही प्रेक्षक बनली. तो आला जेव्हा वरती मी होतो हरवून गेलो, तो आला जेव्हा वरती मी होतो हरवून गेलो, गर्दीतून सर्व जणांच्या परतून मी येत निघालो, चिमण्या मला म्हणाल्या कोठे रे गेला होता, चिमण्या मला म्हणाल्या कोठे रे गेला होता, सांगायचे खरे तर मी मलाच शोधित होतो, सांगायचे खरे तर मी मलाच शोधित होतो. एक निसर्गाचा आणि माणसाचा जो संबंध आहे त्यावर एक नाही अशा अनेक कविता करता येण्यासारखे आहेत. हे जे अद्वैत तुम्ही म्हणता माणसाचं आणि निसर्गाचं जे अद्वैत आहे ना, ते ज्यावेळेला माणसाला खऱ्या अर्थानं समजेल ना, त्यावेळेस चिरंतन आनंदाचा एक मोठी हेच निर्माण होईल त्याच्या मनामध्ये. दुसरा एक मला ललित लेख होता, त्याचं नावच रस्ते मनातले. पुस्तकाचंही नाव ललित रस्ते मनातले आणि रस्ते मनातले म्हणून तो लेख होता. तो लेख सर सकाळमध्ये इथे छापून जेव्हा आला त्यावेळेला दंगा झाला. दंगा झाला म्हणजे सकाळनं एक पूर्ण पान आणि दुसऱ्या पानातलं अर्ध पान त्या लेखाला दिलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे सकाळ काही पैसे देऊन किंवा काय असंही करून काय करणार नाही की बुवा एवढं तुम्ही साहित्याला का द्यायला लागलाय, आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला कधी एवढी जागा दिली नव्हती, एवढी जागा तुम्ही का द्यायला लागलाय म्हणून त्यांना बऱ्याच लोकांनी फोन केले सकाळ. म्हणजे ते संपादकांनी मला सांगितलं ते नंतर. पण ते असू दे. तर रस्ते मनातले याच्यामध्ये रस्ते मनातलेमध्ये शेवटची एक मी ओळ आहे, शेवटची त्या कवितेतलं हे आहे ती वाचतो. या रस्त्यावरून जेव्हा मन होते विखरून गेले, या रस्त्यावरून जेव्हा मन होते विखरून गेले, त्या रस्त्यावरून आता कणकणते वेचित आहे. या रस्त्यावरून जेव्हा दुडदुड मी पळलो होतो, या रस्त्यावरून जेव्हा दुडदुड मी पळलो होतो, मातीतून सोन्याचे ते कणकण मी वेचित आहे, मातीतून सोन्याचे ते कणकण मी वेचित आहे. या रस्त्यावरून जेव्हा धुमसत मी रडलो होतो, शाळेचा काळ सगळा जतमधला 1940-50 वर्षापूर्वीचा. या रस्त्यावरून जेव्हा धुमसत मी रडलो होतो, डोळ्यातील अश्रू आता तेव्हाही साक्षी होते, डोळ्यातील अश्रू आता तेव्हाही साक्षी होते. अंगावर तेव्हा माझ्या शाळेतील माती होती, अंगावर तेव्हा माझ्या शाळेतील माती होती, स्वप्नात आता मी हल्ली कडकडतो वेचित आहे, स्वप्नात आता मी हल्ली कडकडतो वेचित आहे. अंगावर जिरलेल्या वस्त्रांची गरिबी आठवत आहे, अंगावर जिरलेल्या वस्त्रांची गरिबी आठवत आहे. बाहुत स्फुरावी असली श्रीमंती भोगित होतो, बाहुत स्फुरावी असली श्रीमंती भोगित होतो. चंद्राला माहित आहे, तोच चंद्र आजही आहे, चंद्राला माहित आहे, सूर्याची साक्ष मी देतो, सूर्याला माहित आहे, चंद्राला माहित आहे, सूर्याची साक्ष मी देतो, दुःखी कधीच नव्हतो, गरिबीची साक्ष मी देतो. कुणी म्हणतो मजला वेडा, कुणी म्हणतो मजला वेडा, ते रस्ते मी चुंबित होतो, ओठावरून माझ्या कणकणते उचलित होतो, ओठावरून माझ्या कणकणते उचलित होतो. आणि आता एक कविता आहे लास्ट शेवटची, ती म्हणजे ती कविता मी कधी कुणाला फारशी वाचूनही दाखवली नाही, म्हणूनही दाखवली नाही, कुठल्याही ललित लेखामध्येही नाही, प्रसिद्धही झालेली नाही. पण सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि यांच्या लेखनामध्ये की आपल्याला आलेल्या वाईट अनुभव असतील जीवनामध्ये, त्याचं कुठेतरी आपण तुम्हीच म्हणालात की ह्या कवितेचं नाव हुंदके आणि अश्रू म्हणूनच द्यावं म्हणून. असं जे काय असतं ना ते आपण व्यक्त ज्या वेळेला करतो तेव्हा काही गोष्टी आपण सांगतो, पण काही गोष्टी त्यातही लपवून ठेवतो. तुम्ही ते सांगितलं, तुम्ही ते लिहिले असतील कविता,
पण त्याच्याही पेक्षा काहीतरी भयानक असं तुम्ही आत लपवून ठेवलेलं असेल. ते कुणाला सांगण्याच्या पात्रतेचं माणूस आपल्याला वाटत नाही. त्यामुळे आपण शेवटपर्यंत ते कुणाला सांगत नाही. पण आज मला असं वाटतं की हे सांगायच्या पात्रतेचे तुम्ही आहात. अरे वा वा. म्हणून मी शेवटची कविता वाचून दाखवतो. या इथे सूर्यास्त झाला का कुणा कळलेच नाही. या इथे आत्मा निमाला का कुणा दिसलेच नाही. या इथे रक्ताळली भू का कुणी पुसलेच नाही. या इथे निमल्या शलाका का कुणा कळलेच नाही. या इथे गाडुनी भावनांना जगलो कधी मर्त्य होतो तरीही. या इथे गाडुनी भावनांना जगलो कधी मर्त्य होतो तरीही. या इथे पसरून हात माझे आसावले कधी नाही तर माझे. या इथे पसरून हात माझे आसावले कधी नाही तर माझे. कळले कुणाला जमले कुणाला वाटेवरून पालखस्त कैक. कळले कुणाला जमले कुणाला वाटेवरून पांथस्थ कैक. आता इथे ज्वालामुखी मी पृथ्वीत राहतो आहे सुखात. आता इथे ज्वालामुखी मी पृथ्वीत राहतो आहे सुखात. प्रभावी काव्य वाचनानं बरं बरं. तुमच्या ललित गद्याचा काव्यात्मता ही वैशिष्ट्यच आहे तुमच्या. नीलंबरीने सांगितलं की सर आता या मैफलीची भैरवी म्हणणार आहे, पण खरं भैरवी म्हणण्याचं काम त्यांनी माझ्याकडे दिलं. आभार प्रदर्शनाचं एक औपचारिक आपला हा कार्यक्रम आहे, त्याचे एक औपचारिक कार्य माझ्याकडे दिले त्यांनी. तर काय बोलावं, कवितेचा वरचा कार्यक्रम आहे, मी गद्यलेखिका आहे. तर त्यामुळे भारावून जाणं सर्वांचाच तुमच्या मनात आलेलं असेल. कमलताई त्यांचं तर आपण सर्वांनी नेहमीच आम्ही ऐकत असतो आणि भारावूनही जात असतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष PG आमचे मित्र, त्यांच्या मैत्र पुस्तकामध्ये तुमचं सर्वांचे उल्लेख त्यांनी केलेले आहेत. असं मैत्र अनेक वर्षांचं. ते आजच्या कार्यक्रमाला आले. मी त्यांना परवा पण भेटले होते दुसऱ्या एका कार्यक्रमात. तेव्हा त्यांना आठवण केली. मला म्हणाले, अगं मला माहिती आहे मी येणारच आहे. कारण ते प्रत्येक वर्षी प्रेक्षक म्हणून येतात. यावेळेला आम्ही त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलं आणि ते अतिशय प्रेमाने आले आणि आपला प्रॅक्टिसमधला भरपूर वेळ त्यांनी इथे दिला आमच्यासाठी. त्याबद्दल मी आमच्या पाचही जणीच्या तर्फे आपले आभार मानतो. त्यांचं एक ऑपरेशन होतं त्यांच्याकडं. हो, कार्यक्रमासाठी त्यांनी पोस्टपोन केलेलं आहे म्हणून म्हटलं की प्रॅक्टिसमधला आपला कारण ते करून इथे यायचं म्हणजे पेशंटला पुन्हा काय मेजर प्रॉब्लेम होता. त्या बाईचं काय ओपन बायोप्सी तिचं ओपन हार्ट सर्जरी झाली आहे आणि मी कमरेचं ऑपरेशन दुसरे करणार. आमचे शिवाजी विद्यापीठातले मान्यवर प्राध्यापक, हेड ऑफ डिपार्टमेंट, त्यांनीही याही पूर्वी आम्ही असाच आयत्या त्यांना सांगितलं होतं. आदल्या दिवशी त्यांना काही पुस्तकं दिली होती आणि एवढा मोठा ग्रंथ त्याच्याही वर ते फार अतिशय उत्तमपणे बोललेले होते. याही वेळेला तसंच झालेलं आहे. मला वाटतं ताईंचं पुस्तक त्यांना आदल्या दिवशीच मिळालेलं होतं. पण तरीही दोघांच्याही पुस्तकाबद्दल, दोघांच्याही कवितांबद्दल अतिशय अभ्यासपूर्ण असं त्यांनी विवेचन केलेलं आहे. त्याबद्दल इथे आल्याबद्दल मी सरांचे आभार मानते. दोन्ही कवी आजचे उत्सव मूर्ती, एक पुण्याहून आले, एक नाशिकहून आलेत. इतक्या दुरून कोल्हापूरसारख्या आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला हे दोघंही आले आणि भरभरून बोलले दोघंही. अतिशय मला खूप छान वाटलं
की दोघांनी अतिशय आपल्या मनातल्या भावना फार छान रीतीने व्यक्त केल्या आणि त्याबद्दल आणि इतक्या दुरून त्यांनी इथे आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला आली त्याबद्दल मी त्याही दोघांचे आभार मानते. कमेंट आमच्याच आहेत.